दरम्यान शिवसेना कोणी फोडली हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला माहीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपास यांनी केली। भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या संघटना फोडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली। इकडनं बंडखोर आमदार गुजरातला नेण्यात गेले, त्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। तिकडनं गुवाहाटीला नेण्यात आलं, तिकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। तिकडनं गोव्यात आणलं, तिकडे देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। त्याच्यामुळे आज असं म्हणणं की शिवसेना फोडण्यामध्ये आमचा काही रोल नाही, हा पूर्णपणे चुकीचा आहे। शिवसेना फोडण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच हात आहे, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे। भाजपमध्ये तानाशाही असून काँग्रेस पक्षात लोकशाही असल्याचं काँग्रेसचे नेते नसीम खान म्हणाले। भाजपनं काँग्रेस पक्ष फोडला नाही तर शिवसेनेचे आमदार फोडल्याचं खान म्हणाले। भारतीय जनता पक्षाने काय केलेलं आहे, काय ते आपण बघितलेलं आहे। कशा प्रकारचं वातावरण, कशा प्रकारचं एक एक आमदारांना तोडण्याचं काम, हॉर्स ट्रेडिंग करण्याचं काम आणि धमक्या सेंट्रल एजन्सीची दाखवून कशा प्रकारची ही सरकार महाविकास आघाडीचे पळवण्याचं काम केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। ह्या राज्याची जनताला कळलेलं आहे आणि देशाच्या जनताला सुद्धा कळलेलं आहे। टीका करणं हे टीकेपुरतं मर्यादित असून जनता भाजपला योग्य उत्तर देईल असं सचिन अहिर म्हणाले। टीका करणं हे टीकापुरता मर्यादित आहे, पण ह्याला मला वाटते की जनताच ह्याला उत्तर देईल। आदरणीय पक्षप्रमुखांच्या बद्दल जे लोकांचं प्रेम आहे, जे लोकांना वाटते की हे कुटुंब प्रमुख या नात्याने राज्याचा गाडा चांगल्या रीतीने पुढे नेत होते, ते थांबवण्याचं काम केलेलं आहे। आणि आज हे स्पष्ट झालेलं आहे। आम्हाला तर याच्यात काहीच नवीन नाही, जे आम्ही वारंवार सांगत होतो तेच राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी गौरवस्फोट नाही, पण मनातली जी वेदना किंवा मनातली जी गोष्ट आहे ती सांगण्याचं काम केलेलं आहे। काँग्रेस सोबत आघाडी करताना कुठलीही वैचारिक तडजोड केली नसल्याची स्पष्ट भूमिका घेत आदित्य ठाकरेंनी थेट त्याच्यावर भाष्य केलंय। CNN न्यूज 18च्या टाउन हॉल कार्यक्रमात उपस्थित प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। आम्ही कुठल्याच विचारधारेशी तडजोड केली नसल्याचं ते म्हणाले। दरम्यान कुणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तोंड कसं द्यायचं हे आम्ही बाळासाहेबांकडून शिकलोय असंही आदित्य म्हणाले। तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचं कार्य केल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला। तुमच्या आयडियोलॉजीला कॉम्प्रोमाइज करून काँग्रेस बरोबर जाणार का? एक तर तुम्ही कसं ठरवलं की आम्ही आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज केली आहे? काँग्रेस बरोबर युती केली ना? नाही, पण आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज कशी केली आपण कसं ठरवलं? जर आता समजा आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज म्हणजे बाळासाहेबांचं जर आपण विधान घेतलं की मी काँग्रेस बरोबर, विधान आणि आयडियोलॉजी मध्ये फरक असतो। पण बाळासाहेब ठाकरेंची मैत्री इंदिराजींबरोबर होती, त्यांनी पण पाठिंबा दिलेला, पण त्यांनी कधी युती नव्हती केली। नाही, आपण चुकते। थोडे इतिहास बघा आपण, आणि कॉम्प्रोमाइज काय केलं हे नक्की आपण सांगा। आपण कुठच्याही पक्षाचे असू शकता, त्याचं काही हरकत नाही। मी अप्रिशिएट करतो, मी उद्धवजींना बेस्ट सीएम मानतो नक्की, पण आपण मला कॉम्प्रोमाइज कसं केलं मला सांगा। कॉम्प्रोमाइज या दृष्टीने म्हणतोय की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हणतात की मला जेव्हा काँग्रेस बरोबर जावं लागेल, आयडियोलॉजी म्हणजे बाळासाहेबांचं वचन हे आयडियोलॉजी नाहीये का? वचन नव्हतं, ते विधान होतं। आणि हिंदुराज बाळासाहेब ठाकरे जे काही त्यांनी भाषणं केलेली आहेत ही आम्हाला पण माहिती आहेत। आम्ही घरातल्या घरात त्यांच्यासोबत वाढल्यानंतर कोणी आमच्यावर हमला जर केला, कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न केला, कोणी शिवसेना मोडायचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तर कसं द्यायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलेलं, त्यांचंच रक्त आमच्यामध्ये आहे। नाही, पण मला एवढंच I think we can कुठची आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज केली? भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलंय। कंबोज यांनी ट्विट करत यंदा महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला ना उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ना दहीहंडीच्या असं म्हणत त्यांनी डिवचलंय, उद्धव ठाकरेंच्या कृतीवर बोट ठेवलंय। गणेशोत्सवात ठाकरे गेले कुठे? गणेशोत्सवाच्या शुभेच्छांची भाजपनं करून दिली आठवण। भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। यंदाच्या मुंबईतल्या दहीहंडी उत्सवात भाजपचाच वरचष्मा राहिला। अपेक्षेप्रमाणे गणेशोत्सवातही भाजप आणि शिंदे गटानं बाजी मारली।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायाला भिंगरी लावून गणेशोत्सव मंडळांना भेटी देत होते. कोरोनानंतरचा पहिलाच गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करा असंही शिंदे आणि फडणवीस सांगत होते. मोकळा श्वास आपण पाहतोय कशा प्रकारे जनता घेते आणि पुन्हा एकदा आमचा गणेश उत्सव हा ग्लोबल गणेश म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आत्ताच तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. शिंदे फडणवीस शुभेच्छा देत असतानाच उद्धव ठाकरे कुठे गेले असा सवाल भाजप नेते विचारू लागले आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करून थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंनी यंदा महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ना दहीहंडीच्या. 2.5 वर्षानंतर हिंदूंनी ज्या उत्साहात सण साजरा केला त्याबद्दल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे धन्यवाद असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. उद्धव जी ने इतनी क्या मजबूरी थी उनकी, ऐसी कौन सी उनके पास मजबूरी है कि उन्होंने दही हंडी का कार्यक्रम हो या गणेश उत्सव हो, उसकी बधाई तक 12 करोड़ लोगों को नहीं दी. देश में नहीं दी, देशवासियों को नहीं दी और महाराष्ट्र के लोगों को नहीं दी. तो ये कहीं ना कहीं दिखाता है कि उनका प्यार याकूब की तरफ कहीं बढ़ता तो नहीं जा रहा है, कि आज कहीं मजबूर है वो. कंबोज यांच्या या ट्विटवर तिळपापड झालेल्या शिवसेनेनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी अनेक गणेशोत्सव मंडळांना भेट दिल्याची आठवण करून दिली आहे. भारतीय जनता पार्टीने काही हास्य कलाकार तयार केले. मग ते राणा असतील, राणे असतील, कंबोज असतील. आता या कंबोजने एक ट्विट केलं की माननीय उद्धवजी ठाकरे यांनी गोकुळाष्टमी आणि गणपतीच्या लोकांना शुभेच्छा दिल्या नाही. आपण सर्वांनी पाहिलंय की माननीय उद्धवजी अनेक ठिकाणी गणेश दर्शनासाठी गेले आणि लोकांना शुभेच्छाही दिल्या. काय कोणाला शिकवताय हो? कुठल्या हिंदू शब्दाचा वापर कुठे कुठे करताय? सर्वांनी लोकांच्या हिताच्या कामानी पुढे येऊया आणि जे लोक नागरिक ज्याला माइंडेड देईल ते बघूया. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं शिवसेनेचा दहीहंडी उत्सव हायजॅक केला. पाठोपाठ गणेशोत्सवातही एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी बाजी मारल्याचं चित्र होतं. सध्याचं चित्र पाहता यंदाचं बीएमसीचं रणमैदान उद्धव ठाकरेंसाठी सोपं राहिलेलं नाही हे अधोरेखित झालंय. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याकूब